तर नांदेडमध्ये मराठा खासदार आणि आमदारांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करत बॅनरबाजी करण्यात आली। आपण यांना पाहिलत का असा आशय या बॅनरवरती छापण्यात आलाय। बॅनरवरती अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर आणि आनंद पाटील बोंडारकर, राजेश पवार आणि बाबूराव कदम यांचे फोटो लावण्यात आले। आपल्यासोबत मराठा बांधव त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। नेमके बॅनर का लावले? आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सत्तेतले आमदार या ठिकाणी नांदेडमध्ये एकूण हे आमदार 7 आहेत आणि हे आमदार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 29 तारखेला आझाद मैदान या ठिकाणी बसलेले आहेत। पण हे आमदार आमचे नांदेड जिल्ह्यातले या ठिकाणी कुठेच आम्हाला त्या ठिकाणी दिसलेले नाहीत आणि त्यामुळे आज सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेडमधले हे आमदार जिथे कुठे असतील तुमच्या माध्यमातून जर तुम्हाला कुठे दिसले असतील तर आम्हाला संपर्क करावा या हेतूने हे बॅनर या ठिकाणी आज लावण्यात आलेले आहेत। मराठा समाज कोणाचे अधिकार हक्क म्हणजे मागून घेत नाही, हे स्वतःचा अधिकार स्वतः मागतंय शासनाकडे। आम्ही हक्क हिसकावून घेणारे माणसं नाही, आम्ही हक्क देणारे माणसं आहेत। त्याच्यामुळे माझी सरकारला विनंती आहे आणि आमदारांना विनंती आहे की तुमच्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी आणि तुम्ही मराठा आरक्षणाचा पाठिंबा आहे की नाही, कारण येणाऱ्या काळामध्ये मग आम्हाला तुमच्यासोबत राहायचे की नाही मग आम्ही ठरवू। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।